हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर इथं मी सकाळी उठल्या माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता. यांना टिफिन वगैरे दिला होता आणि मग त्यानंतर आता मी इथं पीठ वगैरे मळून घेत होते. तर आज सकाळचं रुटीन वगैरे काही दाखवणार नव्हते मी, त्यामुळं मग फक्त पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवायचा असं ठरवलं होतं आणि म्हणून सुरुवात तर केली होती, पण पूर्ण परत पुढं कंटिन्यू नाही झाला. तर त्यामुळे पुढं सांगेच मी. तर इथं मी यांनी पीठ जे होतं तर ते दळून आणलं होतं आणि यावेळी पीठ जे आहे तर ते गिरणीतून खूप मोठं असं दिलं आहे. तर ह्याच्यावर काय ऑप्शन आहे का, तर ते सुचत नाही आहे मला, कारण आजच्या चपाती चांगल्याच नाही आल्या. पहिल्यांदाच चपाती बनवली होती त्याची. तर आता हे सगळं पीठ जे आहे तर ते गव्हाचं मी एकदमच चाळून ठेवते, कारण रोज उठून चाळवायला जमत नाही. त्यामुळे एकदमच असं चाळून ठेवलं की जमतं ते. आता व्यवस्थित असा डबा वगैरे भरून ठेवला मी. त्यानंतर रात्री इथं मी पूर्ण स्वयंपाक वगैरे आवरून घेतला सगळं. विही आणि परी बाहेर इकडं खेळत होत्या. तिचे पप्पा होता त्या लक्ष द्यायला, त्यामुळं मग इकडं स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यानंतर मला थोडंसं इथं आज बनवायची होती एक नवीन रेसिपी, तर ती तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि इकडं स्वयंपाक जो होता तर तो पूर्ण झाला आहे. तर इकडं आधी मी कढई इथं प्रीहीटसाठी ठेवले. ह्याच्यामध्ये मीठ जे आहे तर ते टाकलं आहे. तर ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल आणि थंबनेल बघितल्यावर तर समजलंच असेल. तर आज मी बनवणार होते इथं आईस केक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आता इथं ऑलरेडी प्रीमिक्स वगैरे आणून ठेवलेलं आहे घरी मी. तर आता ह्याच्यामध्ये या पातेल्याला तूप लावून घेतलं आधी सगळीकडून आणि मैद्याने आता इथं डस्टिंग करून घ्यायचं. काही ह्याचं गव्हाचं पीठ पण चालतं, तांदळाचं पीठ वगैरे असेल तरीही चालतं, किंवा बटर पेपर टाकला तरीही चालतं. पण बटर पेपरपेक्षा आता याची सवय झाली, मैदाच टाकते मी दरवेळी. तर आता इथं मी बरोबर 125 ml ह्या स्पून आहे, तर बरोबर 250 ml आता इथे घेते. दरवेळी तेवढंच बनवते, त्यामुळे मग आता थोडंसं सवय झाली. मेजरमेंट एक अंदाज येतो कोणत्या ह्याच्यात भांड्यामध्ये किती बनवायचं, तर ते थोडंसं बनवल्यानंतर समजतं. आणि आता थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये आहे ना मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं बॅटर, एकदम स्मूथली असं भजी वगैरे, किंवा आपण थोडंसं असं पातळ असं लिक्विड टाईप करायचं. जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट नाही, असं व्यवस्थित थिकनेस ह्याची करून घ्यायची. आणि पूर्ण बॅटर तयार होत आलं की मग ह्याच्यात 1 स्पून अंदाजे मी इथं ऑइल टाकले. केकचं बॅटर तयार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये शिजवणार आहे तर त्या ह्याच्यात ट्रान्सफर करून घेतल्या आणि आता ह्याला टॅप करून घ्यायचं. ह्याच्यात बबल वगैरे काय राहिले असतील तर निघून जात आहेत म्हणून. तर आता हे पूर्ण मी आता बेक करायला ठेवते. आणि ह्याच्यामध्ये स्टँड वगैरे नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी गॅसच ते वरचं स्टँड आहे छोटंसं, तर ते ठेवते नेहमी. आणि ह्याच्यावर आपण जेव्हा झाकण वगैरे झाकतो तर ते पूर्ण असं टाईट, म्हणजे हवा त्याच्यातून बाहेर नाही आली पाहिजे, असं हे पॅक करून ठेवायचं. अर्धा तासासाठी आता ते शिजत ठेवलं आहे केक. तोपर्यंत इकडं मी क्रीम तयार करून घेते. तर क्रीम आधीच पातळ करून घेतली होती मी, आणि आता पूर्ण फक्त इथं फेटून घ्यायची क्रीम.
जेव्हा क्रीम तयार होते तेव्हा असे एकदम घट्ट होते, म्हणजे जरी आपण वरून असं पातेल जरी उलटं करून पाहिलं तर ती क्रीम जी आहे ती खाली पडत नाही. तेव्हा समजतं की आपली क्रीम तयार आहे आणि व्यवस्थित आता क्रीमची जी आहे तर ती तयार झाली. आता पटकन सगळं पुढची तयारी करून घ्यायची. तर इथे शुगर सिरप तयार करून घेते मी आणि व्हॅनिला एसेन्स ह्याच्यामध्ये एक 2-4 ड्रॉप्स टाकते आणि एक 2 ते 3 स्पून साखर टाकते, कारण केक जो आहे आपला तो जास्त ड्राय लागू नये म्हणून. त्यानंतर इथं शुगर सिरप तयार आहे आणि केक पण आता काढून पूर्ण व्यवस्थित छान निघला आहे, पाहू शकताय तुम्ही. तर आता याला मी 4 पार्ट करणार आहे, तर त्यामुळं आधी हळूहळू चाकूने असे कट मारून घेतल्यात आणि धाग्याने नंतर व्यवस्थित असा कट करून घेतला आहे. तर धागा आधी व्यवस्थित सरळ घ्यायचा, नंतर असा उलटा असा काढायचा, मग बरोबर आता शेप निघतो. आणि यावेळी केक जो होता तर मध्ये असा थोडासा पोकळ राहिला होता, काय माहीत काय झालं, काय चुकलं समजलं नाही मला, पण थोडासा असा मध्ये पूर्ण निघल्यासारखा झाला. आणि जेव्हा आता मी कट केलं तर 4 पार्ट करायचे होते, तर एक पार्ट निघला नाही व्यवस्थित, त्यामुळे तो पण थोडासा असा इथं कट झाला. तर इथं असे 4 पार्ट केलेत मी. तर मी जसं केलं आहे तसं दाखवते, मी काही असं वेगळं वगैरे दाखवत नाही बरं का. जरी चुकलं माझं तरी तुम्हाला मी ते सगळं दाखवत असते, त्यामुळे मी ते सगळं शेअर करते. तर एक पार्ट बघा थोडासा असा तुटलेला निघाला, तर तो तसाच मी ॲडजस्ट केला त्याच्यात. आता ह्याचे 4 पार्ट करून घेतले आणि ज्या प्लेटमध्ये मी नंतर असं म्हणजे स्टोअर करणार होते केक, तर ते आधी घेतली. आता इथे एकाच या पीसवरती मी आता इथं शुगर सिरप ॲड केलं आहे आणि आता लगेच क्रीम लावायला पण चालू करते, कारण एक पार्ट असा बनवून आधी पूर्ण बेस जो आहे तर तो तयार करायचा आहे. नंतर मग थोडंसं क्रीम जे आहे तर ती वरतून डेकोरेट वगैरे करायची. आणि जास्त माझ्याकडे कलर वगैरे नाही आहेत, फूड कलर 2 घरी आहेत, एक ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर, तर तेच मी वापरते कधी तर आज पण मी ग्रीन कलरच वापरणार आहे, दुसरं जास्त काही नाही आहे माझ्याकडे सध्या डेकोरेशनसाठी. तर इथे जे पण क्रीम म्हणजे केक वगैरे तयार करतात त्यांना तर म्हणजे ते माहीतच आहे की घरच्या घरी आपण काय काय इन्स्ट्रुमेंट वापरून तयार करतो. तर इथं मी आता एक जुनं खराब झालेले ATM आहे तर ते यूज करते सध्या. स्पूननीच आता इथं केक पसरून लावते, माझ्याकडं बाकीचं दुसरं काही नाही आहेत इथं सामान केकचं वगैरे हे करायचं प्रॉपर असं. पण जेवढं मला जसं जमतं तर ते तुम्हाला पण दाखवते. तर आता या पद्धतीने मी अशी पूर्ण 4 जे आहेत ते तयार करून घेतले. आधी शुगर सिरप ॲड केला, नंतर वरून क्रीम लावली, तर पूर्ण आता 4 भाग ह्याच्यात ॲडजस्ट करून झाले. त्यांना आपला केक पूर्ण आता तयार होतो आहे बरोबर. आणि थोडासा उभा झाला तर माझ्याकडे आता इथं कुकरचे जे डबे आहेत ते नाही आहेत, तर त्यासाठी मी विचार करते की स्पेशली आता एक केकचा टीन वगैरे घेऊ, बघू आता, म्हणजे त्याच्यात शेप छान येईल. कारण असं जर काही घेतलं ना तर ह्याच्यात शेप वगैरे एवढे जमत नाहीत अशा घरच्या भांड्यांमध्ये. तर इथं ATMने मी बऱ्यापैकी असे काढणे इथं फिनिशिंग जेवढी जमेल तेवढी केली आहे. आणि इथं विही तर होतीच आता लोड बुडायला, तर नंतर तिचा हात लागून थोडासा केक पण स्पॉईल झाला, पुढे दिसलंच, पण आता काय करू शकत नाही. आता इथं मी जी बॅग होती तर त्या बॅगमध्ये आता इथं क्रीम फिल करत होते आणि आता इथं माझ्याकडं नोझल आहेत 2च आहेत तर तेच मी यूज करते. तर आता इथे जशी जमेल तशी डिझायनिंग करते. तर जेवढं मला एक्सप्लेन करता येते तेवढं मी करते बरं का. जर तुम्हाला जर काही म्हणजे माझी रेसिपी बघून तर मला नाही वाटत कोण शिकेल केक, पण जर काही प्रश्न असतील थोडंफार मला जर माहीत असेल तर नक्की मी तुम्हाला सांगेल, कमेंट करा नक्की. तर आता इथं माझी डेकोरेशन चालू झाली.
तर इथं फायनली केक जो आहे तर तो तयार आहे आणि आता हा मी फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करायला ठेवून देते. तर ख्रिसमस स्पेशल मी हा केक बनवून ठेवला होता आदल्या दिवशीच, कारण इथं दुसऱ्या दिवशी दीदी वगैरे येणार होते. मला माहीत होतं आल्यानंतर जमणार नाही म्हणून मी आदल्या दिवशी बनवून ठेवला. तर इथं दीदीने खायला वगैरे भरपूर काय काय आणलेलं, तर तेच मी आता तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये थोडेसे आलं वगैरे पण आणलं होतं आणि हा नारळ पण आणलं होतं थोडासा छोटा, ॲपल वगैरे, आणि इथं कणसं जी होती तर ती विहीला आवडतात म्हणून कणसं आणली होती. आणि हे लोणचं घालून आणलं होतं, आवळ्याची लोणच्याची पूर्ण ही भरणी आणली. आणि हे ॲपल आहेत पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये बिस्किट आणली होती. तर ही शुगर फ्री बिस्किट आहेत, घरीच असे होममेड आहेत, खूप छान हेल्दी वगैरे आहेत. तर विहीला ते आवडतात त्यामुळं मग ही बनवून आणलेत भरपूर तिने. आणि चकलीचं पण पीठ आणलं होतं, पण ते मी आधीच डब्यात भरून ठेवलं, मला त्यावेळी व्हिडिओ बनवायचं आठवण येतच नाही राहिलं. तर बिस्किट वगैरे इथं ठेवले आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे केक वगैरे होते आणि चॉकलेट वगैरे होते. तर हे होते. आणि त्यानंतर एका दुसऱ्या पिशवीत होते तर ते तांदूळ आणले होते. एवढं सगळं भरपूर सामान दीदी घेऊन आली होती. त्यानंतर मग इथं थोडासा चहा वगैरे झाला आमचा. आणि दिवसभर काय मग पूर्ण मला व्हिडिओ वगैरे नाही बनवायचं झालं. तर इथं संध्याकाळचं रुटीन चालू आहे आमचं. आणि संध्याकाळी इथं थोडासा रवा वगैरे मी इथं भाजून ठेवला आहे ना. तर इथं शेवाळ्या ज्या होत्या तर त्या संपल्या होत्या माझ्या रोजच्या नाश्त्याच्या, तर त्यामुळे इथं मी एकदम भाजून ठेवते इथं. त्यानंतर इथं केक जो होता तर तो खायचा होता. ख्रिसमस स्पेशल जर बनवला होता तर संध्याकाळचा आमचा ख्रिसमस पार्टी चालू होती. ऑलरेडी मगाशीच सगळ्यांनी डान्स वगैरे छान केला होता. आणि जे पण माझे एक्स्ट्राची भांडी वगैरे आहेत ना, तर थोडेसे असे हे ग्लासचे वगैरे, तर ते शक्यतो मी ह्या अशा मोठ्या ड्रममध्ये ठेवल्यात. तर कारण विही वगैरे फोडून पण टाकतात, त्यामुळं मग थोडंसं सेफ साईज म्हणून मी आतमध्ये ठेवलेत आणि जेवढी लागतील तेवढीच भांडी वरती ठेवल्यात. तर आता इथं सगळ्यांना केक जो होता तर तो कट करून दिला आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केला केक. आणि छान झाला होता केक. पण विहीच्या पप्पांना नेहमीसारखा नाही वाटला, त्यांची कमेंट ही होती थोडासा वेगळा लागतोय म्हणून. त्यानंतर इथं आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि हे सगळे खेळत होते. तर खूप नंतर दंगामस्ती करायला लागले म्हणून मग हे मिस्टर यांना बाहेर घेऊन गेले थोडेसे. आणि मग आम्ही इथं आमचा स्वयंपाक वगैरे चालला होता गप्पा मारत. तर दीदी खाली बसली होती आणि ती भाजी वगैरे निवडत होती. तर जेवढं पण काही निवडायचं काम होतं तर ती सगळं खाली बसून करत होते. आणि इथं मी तांदूळ जे होते तर ते धुवून इथं भात लावला. तर जास्त काही आत्ता मेनू नव्हते, फक्त नॉर्मल भात जो होता तर तो बनवायचा होता. आणि सकाळी चिकन बनवलं होतं मुलांसाठी वगैरे. तर त्यामुळं आम्ही दोघीही व्हेज आहोत, पूर्ण प्युअर व्हेज. तर त्यामुळं आमच्यासाठी वेगळं आणि बाकीच्यांसाठी वेगळं असं जेवण आता करायचं होतं. म्हणून मग इथं आमच्यासाठी आज कढी कोफ्ते बनवणार होते. तर आता खाली तिथं दीदी जो
भोपळा वगैरे होता तर तो खिसून घेते. तर पाण्याचं थोडंसं आता प्रॉब्लेम चालू झाला आहे बरं का. पाणी विकतच आणून जारचं वगैरे पूर्ण अशा आणावे लागत आहेत. मग आता जास्त लोक आहेत तर स्वयंपाकाला पाणी वगैरे पण जास्त लागते. तर त्यामुळे थोडंसं आता पाण्याचं 2-4 दिवस आता आम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. तर भात वगैरे इकडे शिजत ठेवला आणि हे जे होतं तर दुसऱ्या दिवशी इडलीसाठी किंवा डोसा वगैरे काहीतरी बनवायचं म्हणून नाश्त्याची तयारी चालू होती. तर आधीच तांदूळ वगैरे भिजवून ठेवले होते. तर आता तेच मी वाटण वगैरे करून ठेवते, म्हणजे छान असं ते पीठ जे होईल ते तयार होईल इडलीसाठी. इथं भोपळ्याचा किस पूर्ण व्यवस्थित किसून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे मी तो. आता पाणी वगैरे काढून घेतलं आहे. सुरुवातीला याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तर जेवढे मसाले आपल्याला हवेत तेवढेच टाकायचं, म्हणजे एकदम घरगुती स्टाईल बनवते मी, जास्त मसाले याच्यात नाही टाकणार आहे. तर थोडासा गरम मसाला आणि हळद टाकली फक्त, आणि इथं बेसन टाकून घेतले. तर बेसन शक्यतो हातानेच मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे त्याचं आपल्याला टेक्स्चर वगैरे कळतं आहे. आणि इथं थोडंसं लाल तिखट पण मी घातलं आहे, कारण असं तिखट थोडासा पाहिजे म्हणून. मिरची वगैरे पण, म्हणजे मिरची पूर्ण असा ठेचा वगैरे पण घालू शकतो कसंही. तर आता इथं व्यवस्थित हे बॅटर जे आहे ते तयार आहे. थोडंसं इथं रेस्ट करायला ठेवलं 10-15 मिनटं, आणि आता मग त्याच्यानंतर भजी बनवायचे आहेत. भजी म्हणजेच आपल्याला कोफ्त्यासाठीच तयारी करायची आधी, तर सगळ्यांना माहितीच असेल त्या आधी फ्राय करून घ्यावं लागतं. तर आता इथे मी कढीसाठी फोडणी देते आणि आता कढी बनवून घेते आधी. तर दीदीने सगळं इथं बसून भाजी वगैरे सगळ्या निवडून ठेवल्या माझ्या, पूर्ण व्यवस्थित सगळं काम झालं. आणि आता इथं कोफ्त्याची तयारी चालू आहे. तर इथं आधी मी सगळं फ्राय करून घेते. कढी तर ऑलरेडी झाली, आता ही दुसऱ्या गॅसवरती उकळायला ठेवली, आणि एक वेळ उकळली की मग पूर्ण बंद करून टाकेन. आणि आता इथं हे जे कोफ्त्यासाठी फ्राय जे करायचं ते आपल्याला ते छोटे छोटे असं स्पूननी एकदम छोटे छोटे असे गोळे फ्राय करून घेते हे मी. तर बाजूची कढी उकळली होती. तर उकळून झाल्यानंतर मग थोडंसं मी आता गॅस बंद केला होता, कारण जास्त वेळ उकळवलं तर फुटते कढी त्यामुळं. तर आता इथं हे कोफ्ते पण फ्राय झालेत आपले ना, आता ह्याच्यामध्ये कढीमध्ये टाकायचेत फायनली. तर कोफ्त्याची ग्रेव्ही वगैरे पण बनवून केली असते, पण असे खूप छान टेस्टी लागले कढी कोफ्ते. तर तुम्ही एक वेळ कधी ट्राय केले नसतील तर नक्की करा, खूप छान टेस्टी लागले. आणि नंतर दीदीने भाकरी वगैरे बनवून दिली, मी फक्त इथं भाजून घेतली. तर हा होता पूर्ण संध्याकाळचा मेनू आणि आजचा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि नवीन असाल तर अशा इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चला बाय बाय.